हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञास्वरान् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालचे दिसाचे सत्संगांतो आम्ही अंत्यकाल येतना मनशान कसल कोरका म्हूण सांगून परीक्षितान निमगितना ताका कसल कोरका म्हूण सांगून शुक महामुनी सांगता रसाची तांणी सांगताची कसल म्हळ्यार मनान तो आमगेले इंद्रिय निग्रह करून घेवन मनान इंद्रिय निग्रह करून घेवन सर्व रितीचे आश त्याग करून परमात्मालान तूं मन लीन करका धैर्य जावन घर सोडून येवका पुण्यतीर्थान तो स्नान करून थंय पवित्र जल्लेक आसन दवरून बैसून ध्यान करचे विशयी तांणी सांगता रसाचे हांगा योगायोग म्हणल्यार बरी परीक्षित रायो पुण्यतीर्थान क्षेत्रांत तूं आयला गंगा नदी तीरारी त्यानंतर थंय ताका शुक महामुनीले तसल एक परमात्माले भारी एक प्रितीचो चिंतको योगी तसले एक संग जाला ताका तशी शुक महामुनी ताका सांगता रस कशें म्हूण म्हळ्यार अभ्यासेन मनसा शुद्धं त्रिवद् ब्रह्माक्षरं परं मनो यच्छेजित श्वासो ब्रह्मबीजं विस्मरण म्हळ्यार शुद्ध मनान इंद्रिय विषय आदुकून मन माक्षी करून घेवका आनी चंचल विषय कसो आसा ते सोडून अमनी भाव पावका म्हणून ह्या कालच्या दिसाक सांगला. अमनी भाव म्हळ्यार मनाक आम्मी निमगून घेवचे कसल जाय तुका म्हणून मनान पदे पदे निमगितना प्रतिपंत मना दुखून आमकां कसलेय नाका परमात्मा सोडल्यार कसलेय नाका म्हणून म्हणलें एक उत्तर येवका तेदर आमगेले मनाचे संकल्प विकल्प पुरे राबून वता प्रवृत्ती कर्म राबून वता हाका अमनी भाव म्हणटाची. इतक म्हळ्यार मना निमतीची इंद्रियाक इंद्रिया वैरी निग्रह मनान कोरका मनान इंद्रिय निग्रह करनी म्हूण जाल्यार इंद्रिय क्षुब्ध जाता जाल्यार केन्ना त्या मनाक अमनी भाव म्हूण म्हळ्यार येता. अमनी म्हळ्यार मन निग्रह करचे एक भावना येता त्या वेळाक तिनी नमुनेचे एक मल म्हूण म्हळ्यार कश्मल म्हूण म्हणटाचे कसं म्हूण म्हळ्यार तागेले मन निग्रह करचे विशयान तूं तिनी गूण ताका बाद दिता पळय ते वचून मन निर्मल जाता म्हळ्यार त्रिगुणातीत परमात्माले विशयो आम्ही अर्थ करून घेवका जाल्यार सत्वरजस तमस तिनी गुणादी कडेन आमगेलें मन मस्त चंचल जावच्या नज म्हूण सांगून तशी केदना मन परमात्मा विशयान तूं चिंतनेक प्रारंभ जातकी मनान तो शुद्ध मनान तो त्या वेळाक तो योगी स्थिर जाल्लो म्हणून स्थिर ध्यानान तागेले परमात्माक तागेले एक मंगलमय रूप परमात्माला तो पळयता त्या वेळार भक्ती योग ताका सिद्धी जाता म्हूण म्हणटात. हांगा परीक्षित राय निमगीत रस यथा संधार्यते ब्रह्मन् धारणा यत्र सम्मता यादृशी वा हरे दाशु पुरुषस्य मनोमलम म्हळ्यार ब्रह्मर्षील निमगीत रस्तो या धारण करता खंयची साधन जावका खंयची रितीर आम्ही मन दवरका मनुष्याल मनाच कश्मल नाश करका जाल्यार हें धारण एक स्वरूप आसोका न्हय तें कसल धारणा म्हूण सांगून आमकां सांगता म्हूण म्हळ्यार हांगा यथा संधार्यते ब्रह्मन् धारणा यत्र सम्मता म्हूण सांगून म्हणली पळताणें कशी ध्यान करका म्हूण सांगून तो सांगता रसतना कशी म्हूण म्हळ्यार
यस्यां संधार्यमाणायां योगिनो भक्तिलक्षणः आशु संपद्यते योग आश्रयं भद्रमीक्षतः एक जाऊन भगवंताला अवयव ध्यान करले म्हणजे रे परमात्माक चिंतन करच्याक मनन निग्रह करल्यारी तागेल अवयव ते निग्रह मनान तागेल अवयव ध्यान केल्यारी भक्ती म्हळेले एक साधन ताका वग्गी सिद्धी जाता म्हूण सांगून सांगली पळय ताज कतीर परीक्षित रायाल मना येता यथा संधार्यते ब्रह्मन धारणा यत्र सम्मता कशी अवयव ध्यान हांव कोरका कशी आमगेले मनान तुले कश्मल प्रेनाश जगते अवयव ध्यानान म्हूण तो सांगतरस निमगितरस ध्यान कशी कोरका ध्यान खंयची विशयाक कोरका आनी ध्यान खंयची रितीर कोरका म्हूण सांगून कथम कुत्र कीदृशी म्हूण सांगिले तीन शब्दार तो निमगीत रस ताजे खातीर शुक महामुनी ताका कथम म्हणटा यथा कुत्र म्हळ्यार यत्र कीदृशी म्हळ्यार यादृशी म्हूण सांगून ताका समजावन तो शब्दारी उत्तर दितरस यथा राजा तथा प्रजा म्हणटा पळय तशी हांगा तो शुक महामुनी ताका कशी ध्यान करका म्हूण म्हणलेलें एक रितीर तो उत्तर दिता कशी विशेषस्तस्य देहोऽयं स्तविष्टश्च स्तवीयसां यत्रेदं दृश्यते विश्वं भूतं भव्यं भवच्च सत् म्हळ्यार हें भूत भव्य भव्य म्हळ्यार भविष्यत वर्तमान हे तिनी कलांतू ते जगत्य ब्रह्मांडांतू आसता महत्तांतू महत्त जावन आशिल्ले चतुर्दश लोकात्मक जावन आशिल्ले ब्रह्मांड परमात्माल शरीर जावन आस तशी श्री परमात्माल शरीर तागे शरीरांतू हे 14 लोक आमी चिंतन कोरयत म्हूण सांगून तो सांगतरस विशेष जावन कसले म्हूण सांगून हांगा सांगतरस अंडकोशे शरीरस्मिन् सप्तावरण संयुते वैराजः पुरुषो योऽसौ भगवान धारणाश्रयः म्हळ्यार सप्तावरण आसूचितसले एक अंडकोशे शरीरे अस्मिन् म्हूण म्हणला म्हळ्यार ते अंडकोश अशी आसूचे जल अग्नी वायू आकाश अहंकार महत्तत्व प्रकृती हे सप्त आवरण म्हणित जल अग्नी वायू आकाश हे पंचभूतात्मक तत्व ताजे नंतर एक अहंकार तदनंतर महत्तत्व ते महत्तत्वाकय निग्रह करतल प्रकृती हे सप्त आवरणान हे ब्रह्मांड म्हणले शरीर परमात्माले आस म्हूण सांगताची ते विराट पुरुषाक वैराज म्हूण म्हणलेले नामान आपयताच काय विविधम राजते शोभते इति विराट विविधम राजते वैराज तशी तागेले नाम आसता ते भावनेन ते सगळेची ब्रह्मांड परमात्मालेची स्थूल विराट स्वरूप म्हूण सांगून लेखून घेवन आमी सर्वत्र भगवंताक ह्या प्रकारान आमी मनांतू धारण करका म्हणून सांगतर सांगा शिलावत्तस्य देहोयम अंडकोशस्तु सावरतिः तत्रंत्रान पान्न तत्संस्थः दुःखभोगोस्य न क्वचित ब्रह्मविवर्त पुराणांतू या सांगला कसले म्हळ्यार विशेष जावन आशिल्ले ब्रह्मांड कोशांतू त्या सप्तावरणयुक्त जावन आशिल्ले ह्या ब्रह्मांड कोशांतू तांत भितरी चतुर्दश लोकात्मक जावन आशिल्ले परमात्माल शरीर ते शरीरय श्री हरीक अधीन जावन आशिल्ले देखून शिला प्रतिमे म्हूण आमी लेखचना जाल्यार शरीर हे चतुर्दश लोक आसूचित असले सप्तावरण बंधन जावन सप्तावरणान आवरण जावन आसूतसले लोक हे श्रीहरीले म्हूण सांगचे तशी तांत भितरी जाल्यार शरीर परमात्मो म्हणून सांग शरीर ते 14 लोक परमात्माल शरीरांतू आस म्हणला शिवाय 14 लोकचे परमात्माल शरीर म्हणून सांगनी तशें जावन ते 14 लोकां भितर आसूचे दुःखाचे कसले बाधक अनुभव परमात्माक ना म्हूण म्हणटाचे तस जाल्यार ध्यान खंयचे रितीर कोरका म्हूण म्हणलेले विशयाक शुक महामुनी तो अस्मिन् शरीरे सप्तावरण संयुते म्हूण सांगून म्हणलेले ताणें शरीराचे स्वरूप सांगले पंचभूत अहंकार महत्तत्व सप्तावरण तशीचे वैराज पुरुष जावन आशिल्ले परमात्माक हे ब्रह्मांड कोशांतू ध्यान करका तांकां वैराज पुरुष परमात्मा कोण विराट शरीर ब्रह्माले देह जलल देखून ब्रह्मो वैराज पुरुष म्हूण लेखचिवे जव पदम तत्परमं विष्णु मनो यत्र प्रसिद्धती म्हूण सांगून विष्णू ध्यान हाजे पूर्व श्लोकांत सांगिलस पळय त्या रितीर ब्रह्मध्यान म्हळ्यार विष्णूले अवयव ध्यान करूं येतवे म्हूण सांगून
आमगेल मनान तू येतरस जलरी हांगा शुक महामुनी उत्तर दिताचे कसं म्हळ्यार विशेष जावन प्रकाशमान जावनशील देखून ब्रह्मांड कोशाकची विराट स्वरूप म्हणटाचे परमात्म तंतशील देखून त्या परमात्माका वैराज म्हणून म्हणटाचे वैराज म्हळ्यार विराट म्हळ्यार एकच अर्थ ब्रह्मादी देवतेक गेलपशी श्रेष्ठ जावन आशिल्ले देखून परमात्मा वैराज म्हणून विष्णू म्हणून सांगून घेता म्हणून येता मी तशी तसल्यार तांत भितरी त्या विराट शरिरांतूय एक अवयवयुक्त जावन परमात्माला ध्यान करचे कशी म्हणत शुक महामुनी सांगताच पळयात पातालमेतस्य हि पादमूलं पठन्ति प्राश्ने प्रपदे रसातलां महातलं विश्वस्रजोतगुल्फौ तलातलं वै पुरुषस्य झंगे म्हळ्यार हे विराट शरीराक पाताल खंय येता 14 लोकांतून पाताल खंय येता म्हळ्यार परमात्माला पाद तलांत रसातल पय्याचे आम्ही हिम्मडी म्हणटाची म्हळ्यार म्हापशेच्यान आमी पय्या उदक पावलाचे पंदाक उदक घालून पळय गश्टून दुत्ताचे पोर्शन ताका हिम्मडी म्हणचे आमी ते परमात्मा रसातल लोक थंय येता महातल तागेले आमी कसं म्हणटाची अँकलेट घालची जाग आसा पळय त्या जागाक महातल येता ताजे नंतर वैरी आमी विनखंड म्हणटाची पय्या म्हापशेची एक मांस सुत्तसल जागो ताका तलातल येता तशी पाताल भगवंताल पादतल तशी ताजी वैरी एक लोकू येतरस विराट शरीर भगवंताल एक प्रतिमा स्वरूप म्हणल्यार हे प्रतिमेची अवयव म्हणलेले अभिप्रायान एतस्य पादमूलम म्हणून सांगून म्हणले जेव्हा ते अवयव ध्यान मुंदुरसून तो सांगतरस कशी म्हणून म्हळ्यार शुक महामुनी सांगतरस कसले म्हणून म्हळ्यार मागीर विश्व विराट स्वरूपाचे दोन्ही दिंबी घालून बसचे म्हणटा पळय आमी नेला लागचे पोर्शन पांय मडचून बसतना ते सुतल लोक मागीर तागेले दोन्ही झांगी अतल लोक आनी वितल लोक भूतल कुर्टाचे एद्रा पोर्शन जाता तागेले नाभी भुवर लोक जाता तशी परमात्माले हृदय भाग स्वर्ग लोक जाता गळ महर लोक जाता तागेले तोंड जनो लोक जाता नीडल तपो लोक जाता तशीची सहस्र शीर्षसूचे पुरुषाले ते सहस्र शीर्षाचे समूहाची सत्य लोक जाता ब्रह्मानसचे पळय शिर जाग्यांत केन्नाय ज्ञानश्च म्हणून आमी लागताचे तशें ब्रह्मलोक केन्नाय ज्ञानमय लोक मागीर सर्व देवादी देवते तागेले अवयव जाताचे पळयाची इंद्रादी देवते तागेले दोन्ही भुज ताका पुरे सर्व दश दिक्कू तागेले कान शब्द कसला म्हणून म्हणारी श्रवणेंद्रिय अश्विनी देवतेची तागेले दोन्ही नासिकाचे फोड म्हणटाचे आमी दोन नासिक रंध्र तशी घ्राणेंद्रिय गंध अग्नीची तागेले तोंड द्युलोक महाविष्णूले दोन्ही दोळे तंत पळोवची शक्ती सूर्यो दोन्ही रेप्पे सकाळी आनी रात्री म्हणून म्हणटाची तागेले भुवयो ब्रह्मलोक उदक तागेले दाडीन तस रस तागेले जिबेन तस वेद परमात्माले ब्रह्मरंध्र स्थान म्हळ्यार आमी ते कडेची सहस्रार चक्र आसूची जाग म्हणटा पळय ते वेद मागीर तागेले दोन्ही कोरे दाडे म्हणटात ते यमो मागीर तागेले प्रेम आनी म्हळ्यार तागेली प्रीती आनी मोक्ष वितरण करचे जाग आसा पळय तागेले दांत आनी जगत्याक मोह करचे तसले एक माया तो दिता पळय ते तागेले हांसू म्हूण सांगून सांगता अशीची विराट रूपांतू पुराय अवयवांतू परमात्मा म्हळ्यार सगळे ब्रह्मांडांतूल कसं सकड जागो कसल सकडे सृष्टी परमात्माल खंयचे अवयवांतू आस म्हूण सांगून तो सांगतरस पुराय आनी कडेर सांगते छंदास्यनंतस्य गिरो गृणंती दंष्ट्रार्य मेंदूडु गणाद्विजानी हासो जनोन्माद करी च माया दुरंत सर्गो यदपांग मोक्षः आत्ता सांगून गेलेले हे कसले म्हळ्यार गायत्री पुराय छंदसो परमात्माल उक्ती म्हणून सांगल्यार सूर्यचंद्र तागेले कोरे दाडे नक्षत्र पुरे फडफड जगचे तागेले दांत आनी तागेले हांस म्हळ्यार सगळे जगत्याक मोह करचे तसले म्हणून सांगून तो सांगता आनी परमात्माले नांगपुट खंयचे पुरे सांगतरस विंगड विंगड नमुनेचे पक्ष ताणें रचन केलेले
आणि महातत्व म्हणून म्हणला कसले त्या परमात्माले मन असुचो जागो रुद्र देवूची तागेल अहंकारो आणि नांगकुट कसले म्हणून म्हणारे अश्व कॅमल म्हणता पण ते हस्तियोप्र तागेले नांगकुट अरण्यांतो वास करूनचे सर्व मृग तागेल कुर्टा जागेरी असता विंगड विंगड पक्ष तागेले एक अद्भुत जावन असुचे रचन ती तशी स्वयंभुवा मनु तागेल बुद्धी म्हणून संतान जावन असेल मनुष्य तागेल वासस्थान म्हणा मनशाले अंतर्यामी जावन तो असता म्हणून सांगून सर्व प्राणीचे अंतर्यामी जावन असता दिला रे मनशाला तो अंतर्यामी जावन तो असं म्हणून कळची तसं एक बौद्धिक शक्ती मनशा तो दित दिकून म्हणून संतान जावन असेल मनुष्य तागेल वासस्थान म्हणताचे गंधर्व विद्याधर चारण अप्सरास्त्री पुरई सप्तस्वराचे तागेल सप्तस्वराचे स्मृती म्हणून म्हणताचे तागेल शक्ती कोण म्हणे दैत्यांगेल सेनकै आणि ब्राह्मण शैलींची म्हणून सांगता आपल्याला ब्रह्मानंदम क्षत्रभुजो महात्मा वीडूरुरंग्री श्रितव कृष्णवर्ण नानाभिधा बीज गणोपपन्नो द्रव्यात्मक कर्मवितान योग म्हणून म्हणारे ब्राह्मण तागेले तोंडा भागा दुखून येयली ब्राह्मणोस्य मुखमासीत ऊरु तदस्य यद्वैश्यः बाहुराजन्यक्रतः पद्मा शूद्रो जायत म्हणून सांगून पुरुष सुक्तांतोय सांगेलच तशीच हांगा भागवत महापुराणांतोय सांगताची ब्राह्मण तागेल तोंड क्षत्रिय तागेल भुज वैश्य तागेल झांग शूद्र तागेल पाय्य तशीची इंद्र वरुण कुबेर असल पुर देवतेंक उद्देश करून यज्ञ करता पळय त्या देवतेंगेले अंतर्यामी जावन सर्व यज्ञ कसं असतं त्या घेऊचे यज्ञा घालेल हवीस कसं असं घेऊची परमात्मानाची म्हणरे यज्ञादुकून मेळचे सर्व परमात्म घेता जलरी यज्ञाक जावकाशील द्रव्य तागेले अंगादुकून येईल यज्ञवराहाल अंगादुकून यज्ञ जायशील सर्व द्रव्य समिधे कुश म्हणा दर्बे समिधे ಏಳು या पूरे परमात्माला अंगादुकून येईल म्हणून आजीपाशी फुडले भागवताचे विषय अंता ಇಲ್ಲ तशी हंगा आमकां ये यज्ञातुकून मेळचे ते यज्ञादेवीचे इतोची यज्ञातुकून कसल फल मेळटा तेवय परमात्मुची म्हणटना भगवद्गीतेन तुला एक श्लोक उडगसता ब्रह्मार्पणं ब्रह्म हविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना म्हणरी यज्ञाचे फल अर्पण करचे ब्रह्माक ब्रह्म हवी ही परमात्मानं आमकां तांतुकालची हवीस दिलेले अग्नी परमात्म हुत म्हणा ते अग्नीक आहुती कसं दिताची त्यावेळी परमात्मानं दिलेले तशें जावन आमी कसलच कडी हांगा परमात्माला दुखून घेतला त्या परमात्माक दिवचे एक विषयू यज्ञ म्हणून घेतला ते आमकां कसल सांगता भगवद्गीतेन तो म्हळ्यार त्याग म्हणून म्हणलेले परमात्माक भारी प्रितीचे तशें सर्व त्याग करता म्हणून म्हणलेले आमकां गीता शिकयता पळय हेंची भागवतान तुवें सांगताची तशी शुकमहामुनी परीक्षित रायाक सांगता हे परमात्माले विराट स्वरूप कसले म्हणून हांव तुका सांगली न्हय हे विराट स्वरूप जावन आशिल्ले ब्रह्मांड अंडकोश परमात्माले एक स्थूल रूप म्हणून सांगू येता हंतू विंगड विंगड जावन परमात्माल अवयव कल्पना कोरून आमी परमात्मा सगुण रूप पळोवका आणि परमात्मा इतले एक श्रेष्ठ या 14 भुवन तागेला अंतर्यांत तागेल शरीरांत धारण करून मंत्र नाना नमुनेची लिलावतार करून घेवन सृष्टीन तो अवतार घेवन येवन तो सर्व दुष्ट शक्तींक नाश केल्लो म्हणून तागेली एक सृष्टीचे एक रचना कौशल्य मात्र नाही सृष्टीन तसून तो जनाला त्या सृष्टी कशी तो चलायसिता हे पुरे आम्ही आलोचन करतो म्हळ्यार परमात्मा कितले आश्चर्याचे विषय म्हणून सांगून आमकां कळटा म्हणटना हेंचे चिंतन सुरवे एक म्हणटात आमकां हें आयकतना भारी कश्ट दिसता परमात्माले त्या कश्यात आलोचन करता म्हळ्यार परमात्माले एक शरीर स्वरूप करून तंतु ते अतल वितल भूतल सुतल रसातल महातल या पुरे खंय येता ताजे नंतर भूर भुव स्वः जनो तप महा सत्यलोक या पुरे खंय येता ताजे नंतर क्षत्रिय ब्राह्मण असले जन खंय दुखून येता पक्ष खंय दुखून येता या पुरे आमी एक मनात एक
नोट ड्रॉ करून तत्व चनकोर का येतं तिथली ज्याला मात्र आमगेला मन आणतो बसतले नानातलं बारीकष्टच हे ऐकूच्याक ज्याला रे ज्ञानी लोक या पदे पदे ऐकून ऐकून मन आणतो चिंतन कोरून कोरून मागीर तांकां परमात्माले रूप सुदृढ जावन तांगेले मन आणतो बसता मात्र नाही परमात्मा सोडल्या रे या जगत्यांत विंगड कसले ना म्हणून म्हणलेले मनांत येता आतां आमगेले मनांत पळय कशें येता म्हण म्हळें आमी केलेलें आमगेलें आमी केलेलें देखून जाल्लेलें हें घर आमगेलें हें गांव आमगेलो पुरे आमी 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 म्हणलेले विशय येता हे सगळे ब्रह्मांड परमात्माले अवयव म्हूण केदन आमगेले मनांत दृढ जाता तेदन आमी कसलेय नाही अंतू म्हूण म्हणलेलें मनांत कोणाक दृढ जावन येता तो योगी म्हणून घेता म्हणून शुका महामुनी हांगा सांगता जाल्यार हें ध्यान करूंक कितली कश्ट आसा म्हूण पळया परमात्माक सोडल्यार विंगड कसले श्रेश्ठ म्हणलेले जगत्यार ना म्हूण म्हणलेले एक भावने विचारय आमकां कितली बाद जाता म्हूण सांगून हांगा आमी आलोचना करपाक जाता इत्याक म्हूण म्हळ्यार आमकां ध्याना बसले फुडल्या मनाचें चिंतन खंय 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 वता तें मन 3 लोक 14 लोकूय भोंवन येता पळयनी दिकून आमकां त्या लोकांक कसलच म्हणून गोतना दिकून थंय तर भोंवच्या जायना दिकून आतां हक्कनी आमगे लौकिक दृश्टिकनी हें परमात्मा पळोवचे दृश्टीक आमी तुलन करचें म्हूण जाल्यार पळया आमी खंयच्यो खंयच्यो गांव येद्दोळटय पळयला त्या गांव पुरे आमी मन दोळचिम्मी करून ध्याना बसले फुडल्या आमगे ध्यान परमात्मा कडेन वच्चें सोण हे पुरे भोंवील कडेन घडभितरी आमी मनान भोंवन येताची पळयलेले जाग पुरे उडगास येता तशीची हे पळयनातील एक विशय आमी जेवचे पुरो जाल्यार आमी ताजी ताक्केक आमगेले मनान एक कल्पन दिवन परमात्माल शरीर म्हळ्यार अशस परमात्माल पादतलांत रसा हें पातालस मागीर रसातलस मागीर तलवितलस अशें परमात्माल जांगे सोच कडेन तलवितलस मागीर सुतलस नाभी प्रदेश अशें पुरे आलोचना करून आमी चिंतन केल्लें म्हूण जाल्यार कशी आमी पळयल जागो आमगेले मनान तो केन्ना जाल्यार विसरना पळय आतां आमी ध्याना बसले फुडले खंयची पळयलेले तिरुपती क्षेत्र असच्या पुरो जव अमेरिका की सिंगापूर की असच्या पुरो त्या पुरे आमगेले दोळ्यार यथावत उडगास येता कशी की तशीच आमी पदे पदे ध्याना बसतना परमात्माले हें ब्रह्मांडाची परमात्माले शरीर म्हूण आलोचना करून हें पुरे परमात्माले अंगांगाची म्हूण आलोचना करून त्या अंगांगांतूच आमी आसाची म्हूण सांगिल्ले विशयांतू मनन करून घेतल्यार चिंतन करून घेतल्यार मागीर आमकां ध्याना बसले फुडले हेचे रूप येद्रा येता कशी आमकां आतां ध्याना बसले फुडले लौकीक कडेन पळयले विशय आमगेले दोळ्या येद्रा येता की तशीची आमी सुदृढ मनान परमात्माल रूप सतत चिंतन करून ध्यान करतना मागीर आमकां दोळचे मिकेल फुडले त्या परमात्माले रूप दोळ्या येद्रा येता शिवाय यानसावीश्वर विग्रहस्य यः सन्निवेशः कथितो मया ते संधार्यतेऽस्मिन् पुषि विस्तविष्टे मनः स्वबुद्ध्यान यतोस्ति किंचित म्हळ्यार केन्ना परमात्मा लिलेनच इतले पुराय जाता म्हणून आमी आलोचना करून 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 मनः स्वबुद्ध्यान यतोस्ति किंचित इतली पुराय आसता म्हूण जाल्यार मागीर आमगेलें मन आमगेली बुद्धी विंगड खंय वचना अशी परमात्माला तुची लीन जाता म्हूण सांगताची तशें जावन तो परमात्मूची समस्त प्राणीचे अंतर्यांत आशिल्ली देखून बुद्धी सकड निग्रह करून सर्व विषयू सर्व पदार्थ परमात्मोचे सर्व जनाला आत्मजल देखून सर्व सुख भोग कर्तरस परमात्मा म्हणलेले चिंतन आमकां येवका तशी सह सर्व द्रिवृत्तीन अनुभूत सर्व आत्मा यथा स्वप्न जनेक्षितैकः तम सत्यमानंद निधिं भजेत नान्यत्र सज्जेत यत आत्मपातः म्हळ्यार सत्यस्वरूप जावन आशिल्लो परमात्मो तोच आमकां परमानंद दितलो ताका आमी कीर्तन करचें जाल्यार तागेले विशयाचें कीर्तन करता स्मरण करचें जाल्यार तागेले विशय स्मरण करता कोणाकय सांगचें जाल्यार तागेले विशय आमी सांगता आयकुचें जाल्यार तागेले विशय श्रवण करता अशी कोण मनांत नित्य चिंतन करता की सांसारीक विशय कसलो क्षुल्लक परमात्मो श्रेष्ठ म्हळ्यार विशयांत कोण चिंतन करता की तेदना ताका परमात्माल भक्ती दृढ जाता म्हूण सांगयता ना नसल्यार कसल जाता आमच्या सलजनायक ध्यान करे म्हळ्यार कसल जाता मध्वाचार्यान सांगिल्लें आसा केन्नाय परमात्माले एक नाम जप जवो
जेव्हा परमात्माला चिंतन मनान देव का जाल्यार सतत चिंतन जावका कसल आमी आयकलीची श्रवण केले ते मनन करचे निधिध्यासन करची शक्ती कोणा आस तांकां मात्र परमात्माल चिंतन अनुगाल मेळटा म्हणून सांगून मध्वाचार्यान सांगिल्लें आसा तशी एक नाम जप करची जाल्यार संततम चिंतयम अंतकाले विशेषतः म्हणून सांगून सांगला इत्याक म्हणून संततम चिंतयम अनंतम अंत्यकाले विशेषतः परमात्माल गुण कोण केन्नाय जेव्हा परमात्मा नाम सदा सर्व काळ कोण जिब्बेर हाडटा कोण मनान चिंतन करता ताका मात्र अंत्यकालांतूय विशेष जावन परमात्माल स्मरण लभ्य जाता हांगा परीक्षित राय राजर्षी जावन निरंतर परमात्माल चिंतन करता देखून ताका आनी 7 दिवस तुगेलें आयुश्य आसा म्हण म्हणटना परमात्मालो विशय हांव आयकुका कशें हांव मोक्ष पावका म्हण म्हणलेले एक विशय ताका मना आयिल देखून ताका शुक महामनील तसल एक संग भाग्य ताका मेळ्ळें नानतल्यार कसल जाता म्हणून म्हळ्यार एक काणी अच्युत मामान सांगिल्लें आसा सगळे जन्म तागेले दुड्ड ಒಟ್ಟು ಕೊರ್ಚಂತೂ ಪೊಳ್ಳಲ್ ತಸಲ್ಲ ಏಕು ಮನುಷ್ಯ व्यापारी ताका कडेर म्हणटना एक भयंकर रोग येयलो कೈ त्या वेळाक डॉक्टरान सांगलें की ताका आनी कसले करूं जायना तागेले मरणाचे वेळ लागेला हें बायल चेडवांक थोडी पुणी परमात्माल चिंतन आसा ताका ना ताका दुड्ड म्हणल्यार मात्र सोळा विंगड कसलें ना हें बायल चेडवां तांतूय बायल हरिकथनी पुराय आयकून अंत्यकालांत परमात्माल चिंतन येयल्यार मात्र चांग कೈ म्हूण सांगून तिका गोत आशिल्ली तिकून ती चेडवाल करीन त्या चेडवां पुराय रामा कृष्ण अनंता केशवा म्हूण सकट नांव दवरलां जाल्यार तो ते चेडवांक आपयना दोळ्यान पळयत शिवाय आपयना बायल कन्नाल्याक तागेले विष्णू सहस्रनाम सांगता तागेले कन्नाले म्हूण चमकले तो ती काण काण हातान लकयत आनी कैकी कसं की अशी हात दाखोवच्या वचून तोंडान कसं की सांगच्या तरच तांकां दिसता तवळ दुखून आमी देवा नामस्मरण करता म्हूण लेखील देखून तागेले मनान तूं नामस्मरण कोरका म्हूण देव चिंता येयला दिसता तो कसलो की सांगू प्रयत्न करता तोंडान एक रामा कृष्णा कसले जेव म्हणटा दिसता म्हूण सांगून पळयतना थंय डॉक्टरूय तागेले फॅमिलीच्यो लागीं बशिल्लो आसा तोवय ताकाय दिसता कसलो की हो सांगू प्रयत्न करतरस मू खंय तागेले जिब्बे दुखून एक तोंडा दुखून कसले एक रामनाम येतवे म्हूण बायले आशे जाल्यार तागेले चेडवांक दिसता की अन्नान कसलो की एक हात दाखोवन कसलो की सांगता अन्नान मस्त दुड्डू संग्रह केला खंयकी तो खंयकी एक कडेन आमकां कळना अशें दुड्डू रिप्पोन दवरना सुका तें आतां सांगना नातल्यार आमकां कळना ना म्हणलेलें एक मनान तो तें दुड्डू खंय दवरला म्हणून सांगता कितें की म्हूण चेडवाल मनान तूं बंधू बांधव पुरय आशिल्ले सुत्तमुत्तू तांणी लेखतात की कसं की सांगू प्रयत्न करता मू तो बायले एकाशी कडे वेळार कोणी एक रामा म्हूण कोणी म्हणटवे पळया यो म्हूण सांगून ती डॉक्टराले सांगते ताकी कशी एक उल्लस जावची तशी कसले करूं जेतो म्हणून डॉक्टर म्हणटा एक इंजेक्शन आसा मस्त मोल आसा ताका ते दिल्ले म्हूण जाल्यार चिकी त्राण येतलो ताका कितले मोल जाल्यार व्हड न्ही चेडूं सांगता ती हाण खंयकी आस्ती दवरलेले सांगतात यो आमकां ताजे खातीर इंजेक्शन दी म्हणटात बायल देवाले एक नामस्मरण पुणी करतवे म्हूण सांगून इंजेक्शन मागीर बंद बांधवा एक कुतूहल तो कसल सांगच्याक आशी पावता तितलें म्हूण सांगून डॉक्टर एक इंजेक्शन दिता बद ते इंजेक्शनाक कितले मोल की कोण गोतू इंजेक्शन दिता दितना कसं दिल की ग्लुकोज की तें नाकाल न्हय ಸ್ವಲ್ಪ ताका आंगान तो शक्त येयले बरी जाल्ले शब्द भायर येयले की पुराय जन आयकुच्याक तयार जाल्ली कडेन तो सांगतरच कसले म्हूण म्हळ्यार तो बायले बिश्टेत की तुका बुद्दीस की ना ते वासरू तवळ दुखून थंय दवरलेले आवंगले खत्तरस मू एक तुगेली किरगी व्यर्थ लई जाल्ली कितले दुड्डू दिलेले त्या किरगीक म्हणटा म्हणटा हाणें प्राण सोडलो खंय एमचे जन्मा कसल जल्म म्हूण वापस सांगता म्हूण ना न्हय अंत्यकालांतू आम्ही कसल उडगास करता ती त्याचे आम्ही जेवचे म्हूण सांगून भगवद्गीतेन तूं कृष्णान सांगला यम यम वापीस मरे नित्यम अंत्यकाल त्यजेत्यंत कलेवरम म्हणून सांगून म्हळ्यार अंत्यकालांत आमी आमगेले पार्थिव शरीर सोडतना कसल चिंत करताची त्याच रितीर आमी जन्मा येताची म्हणून ताका समजोन पुरंजन उपाख्यानांतूय सांगिल्लस पळय परमात्मान कडेर पुरंजनान तागेले बायलेले विशय चिंतन करता करता ताण जीव सोडलेलो देखून तो येवची जन्मान तूं स्त्री जावन आयलो म्हूण सांगून आमी आयकताचे पळय तशीच अंत्यकालांत आमी भरत चक्रवर्तील काणी भागवतांत येता तांतूय ताणें अंत्यकालांत हांव पोशिल्लें चित्तल आतां हांव मेल्ल्यार कसल जाता की ताका कोण पोशिता की म्हूण सांगून त्या चित्तला पिल्लाचे उडगस केलेले देखून आनीक जन्म ताका चित्तल जावन मेळ्ळें म्हूण सांगून आमी आयकता तशीच तसल्यार कृष्ण परमात्मान सांगिल्लें
कृष्ण परमात्मान सांगील म्हणले नंतर त्या काही फट्टी जेवच्या ना नव्हे सांगील तसं आम्ही भागवतान तू पळिताची म्हणले न अंत्यकालांत आम्ही कसं आलोचन करतात तशी जगता न अजा मिळानं अंत्यकालांत नारदा नारायणा म्हणूक तगेल दकली पुत्ताक नारायणा म्हणून सांगून आपईले जलरे तगेल कसं की चांगशील दिकून त्या पुत्त आपोचे नेवणार कुणी तक देवाल स्मरण आईलिके अंत्यकालांतो तश्चावनु यमदूत थै दुकून धावलींची विष्णुदूत तका पोळच्या मिळलींची म्हणून सांगून भागवतांतो मिळाली काणेस तशी परमात्माली चिंतन संतत करून परमात्माक पावचाक पोळका जलले मनशालेक श्रेष्ठ कर्तव्य मरणा कलांतोई परमात्माले चिंतन जाव का जलरे सूर दुकून परमात्माल चिंतन जवू का जत्ता म्हणून शुक महामुनीन परीक्षित रायाक सांगिले हंगाक श्रीमद् भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वितीय स्कंदे महापुरुष संस्थान वर्णनम नाम प्रथमोध्यायः ये भागवताचे द्वितीय स्कंदाचे प्रथम अध्याय हंगाक जल्लो सांगील तसल काणी परमात्माले गुरुंगेले चरणारविंदाक समर्पण करता श्री हरि गुरु चरणारविंदार्पणमस्तु कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत् श्री हरि कृष्णार्पणमस्तु।